हॅलो, आज मी बनवलेले मस्त असे गुलाबजामुन मिठाईवाल्याकडे मिळतात तसे. त्यासाठी इथं मी गिट्सचं इन्स्टंट गुलाबजाम प्रीमिक्स वापरले. ते एका बाउलमध्ये काढून घेतले आणि त्याच्यात थोडं थोडं दूध घालून व्यवस्थित पीठ मळून घेतले. दूध हे कोमट वापरले मी. जास्त पण गरम नाही वापरायचं आणि जास्त पण थंड नाही वापरायचं. मग मी गुलाबजामचे सगळे गोळे करून घेतलेत. तर इथं मी पाक बनवायला घेतलाय. त्याच्यात 1 ग्लास साखर घालून घेतली आणि तेवढंच पाणी घालून घेतलंय आणि हा पाक बनवून घेतलेला आहे. इथे सगळे आपले गोळे तयार झालेले आहेत बनवून. नंतर मी कढईत तेल घालून घेतलंय. तेल व्यवस्थित गरम करून घेतलं आणि त्याच्यात गुलाबजाम टाकून घेतलेत. गुलाबजाम तळताना ते सारखे हलवत राहायचे म्हणजे सगळ्या साईडने सारखा कलर येतो आणि गुलाबजाम व्यवस्थित भाजले जातात. अशा पद्धतीने मी व्यवस्थित गुलाबजामुन भाजून घेतलेले आहेत. मस्त असा कलर आलेला आहे आपल्या गुलाबजामुनला आणि अशा प्रकारे सगळे गुलाबजामुन मी व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत आणि जो पाक मी बनवला होता तो थंड करून त्याच्यात गुलाबजामुन टाकून घेतलेले आहेत आणि मस्त असे आपले गुलाबजाम रेडी झालेले आहेत. तर तुम्ही पण असे गुलाबजामुन एकदा नक्की ट्राय करा. प्रेमिक्सपासून गुलाबजाम खूप छान बनतात. अगदी बाहेर मिळतात तसे गुलाबजामुन झाले होते आणि तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.